दादा आणि दीदींनो, नियोजनबद्ध आयुष्य जगण्याची सवय खरं तर याच वयात आपल्याला आत्मसात व्हायला हवी, कारण याच वयात आपल्या आयुष्याला योग्य ती दिशा मिळणं शक्य आहे. नाहीतर अर्थातच आयुष्याची दशा होणं आणि मग आयुष्यभर दाही दिशा फिरावं लागणं हे शेवटी प्रारब्धात आलंच म्हणून समजा. घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं मूल्यमापन आपण त्यानं आत्मसात केलेल्या आचार, विचार, कृती आणि श्रीमंती या 4 गोष्टीवरूनच करतो की ज्याचं मूळ फक्त आणि फक्त शिक्षणातच पर्यायानं त्यानं आत्मसात केलेल्या बौद्धिक पात्रतेत असतं. जेव्हा एखादा माणूस एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अक्षरशः वेडा होऊन जातो, तेव्हा त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड सुद्धा पुढे सरसावतं. लक्षात असू द्या, पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, तर पराभव पहिल्यांदा मनात होतोस. मन जिंकणं जास्त गरजेचं, रण मग आपोआपच जिंकलं जाऊ शकतं. माणसाच्या आयुष्यात येणारे चढ उतारही माणसाचं जगण्यासाठी आवश्यक असतात, कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थ सुद्धा मृत्यू दर्शवतो. आयुष्यात येणाऱ्या अतिभीषण संकटाच्या वेळी फक्त एक काम करा, तुमच्या निश्चयाच्या मनगटामध्ये बुद्धिरूपी दुधारी तलवार असू द्या आणि त्या संकटांना चॅलेंज करा की अरे या आता, हवा तर एक एकटे या किंवा मुंगींच्या रेवणासारखं एकापाठोपाठ एक या. आई शपथ एकेकाला आर पार चिरल्याशिवाय सोडणार नाही. मित्रहो, कुठे आदर्श मिळतील का याची शोधाशोध करत बसण्यापेक्षा स्वतःच आदर्श बनून समाजाला दिशा देणाऱ्या तारुण्याची आज गरज आहे. यश कसं मिळवायचं याचा ज्यावेळी सर्वजण विचार करत असतात, तेव्हा यशस्वी लोक मात्र प्रत्यक्ष कृती करत असतात. म्हणूनच प्रत्यक्ष कृती महत्वाची, नुसतेच स्वप्नांचे मनोरे नकोत. हारलात तरी थांबू नका, पडलात तरी खचू नका, दमलात तरी प्रयत्न सोडू नका. यश मिळवणं ज्यावेळी अवघड वाटेल, त्यावेळी स्वतःच्या वजनापेक्षा 100 पट जास्त कण उचलून नेणाऱ्या मुंगीकडे पहा. मातीत मुळं घट्ट रोवून आकाशाकडे झेपावणाऱ्या झाडांकडे पहा आणि राहा उभे. आयुष्यात लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचे शिल्पकार फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. उमेश खेडकर प्रेमावरती बोलताना नेहमी म्हणायचे, प्रेमात पडायचं नसतं, ते आपोआपच होत असतं. तर काही लोक म्हणतात, मी प्रेमात पडलोय. अरे असा कसा पडला? प्रेमात पडायला प्रेम काय खड्डा आहे का? तर काही लोक म्हणतात, माझ्या प्रेमाची खोली तुला कळायची नाही, खोलीतलंच प्रेम ते. मग काय करणार? काय ती कॉलेजची पोरं पुरी एक 2 तास कानाला मोबाईल लावून त्या मोबाईलवर बोलत बसते. इतकं काय बोलते ते त्यांचं त्या गाडीवरनं भन्नाट ठिकाणी जाताना यांच्या कानावरचा मोबाईल खाली नाही. आता यासनी कुणी सांगायचं की बाबांनो, त्या मोबाईलवर आलेला कॉल कदाचित वरचा सुधी असू शकतो. या माझा देश स्वतंत्र व्हावा, माझ्या देशातल्या लोकांना सुख, समाधान, शांती लावावी म्हणून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी हसत फाशीचे दोर आपल्या गळ्यात अडकवून घेतले. देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 69 वर्ष झाली, पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ आजही आम्हाला कळू नये हे आमचं दुर्दैवच नाही का? एखाद्या पोरगीला एखाद्या पोरग्याला फिरमाला नकार दिला म्हणून तिनं कवा त्याला भोक बी कसले का? अशी बिशीड फेकलाय का? आमचा काळ लई वेगळा होता बघा. बाहेर नवऱ्याच्या चपलाचा आवाज आला तरी स्वयंपाकघरात काळीच कसं लाख करायचं. 2 पोरं झाली, खरं वर डोळा करून नवऱ्याकडे बघायची हिंमत नसायची. ह्या म्हणून फिरी बसायचं फिरी. पण आता बघूच भ्या उरलंय भ्या. त्या रिंकू पाटीलच्या अंगावर 10 ठिकाणी वार केलं व त्या नराधामानं. त्या अमृता देशपांडेचं कवळ धड 17 ठिकाणी बोकसलं व दुसऱ्या नराधामानं. काड्याच्या पिठीतल्या काडीनं भाजलं तरी जीव कसा कळवळतोय. लगेच डोळ्याच्या कडा बी बल्या होते. पण त्या अमृता देशपांडेच्या अंगावर पेट्रोल ओतून जितकी जाळली व त्या सैतानानं, तेव्हा अमृताचा जीव कळवळला नसेल काय व, रिंकूचा आत्मा तळवळला नसेल काय व, सपनाचा आवाज कुणाला ऐकू आला नसेल काय व, तेव्हा कुठं गेली होती उघड्या डोळ्याने बघणारी पुरुष मंडळी? एकाच्यात बी हिंमत नव्हती काय व त्यांच्या संग 2 हात करायची? तेव्हा कुठे गेली होती आपली भारतीय संस्कृती? कुठे गेली होती आपली सभ्यता? कुठं गेला होता आपला आचार विचार? कुठं गेलं होतं व कुठं गेलो होतं? आई शपथ खरं सांगते, आमच्या काळात असं नव्हतं बाई. आमच्या काळात असं नव्हतं. खरोखरच 165 वर्षानंतर तुम्ही कोणी सामान्य नाही, तर या पिढीतल्या एक सावित्रीबाई फुले म्हणूनच जन्माला आलेला आहात. नको कारणांसाठी पैसा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा तोच पैसा आणि वेळ अवांतर वाचनासाठी किंवा विविध मार्गाने ज्ञान मिळवण्यासाठी खर्च करा. तुमचं आयुष्य अधांतरी राहणार नाही याची हमी मी देते. ज्याची समाजाला गरज आहे ते करणं म्हणजेच मिशन. विद्यार्थी दशेतच माझ्या दादा दीदींच्या आयुष्याला योग्य ती दिशा देण्याचं मिशन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हाती घेतलेलं आहे.
अपेक्षा इतकीच करते की तुम्ही या कामी मला अवश्य साथ द्याल. कोणतीही गोष्ट 2 वेळा घडत असते, एकदा आपल्या मनात आणि नंतर प्रत्यक्ष कृतीत. विद्यार्थी दशेतच कदाचित पुऱ्या आयुष्याला दिशा देणारा हा वृषालीचा कार्यक्रम मी एकदा तरी पाहणारच हे अगोदर मनाशी पक्का ठरवा, मग कृती आपोआपच होऊन जाईल. जानती हूँ मंजिल बहुत दूर है, जानती हूँ मंजिल बहुत दूर है, फिर भी सफर का इरादा है. ना हारूंगी कभी जिंदगी से, ना हारूंगी कभी जिंदगी से, ये औरों से नहीं, मैंने अपने आप से वादा किया है.